ऋषिकेश असेल, ऋषिकेशमुळे तर मी बऱ्याच गोष्टी शिकलो आणि माझा पुन्हा एकदा शिक्षण म्हणजे शिक्षित अभिनेता आणि अभिनय या गोष्टी फक्त ऍक्टिंगच नाही, इतर पण खूप गोष्टी आपण इतर पण मी खूप शिकलो त्याच्याकडून आणि शिकतोच आहे. रोज शिक्षण चालू आहे माझं. सो आज इथे चंद्रकांत कुलकर्णी सर दिसत आहेत, माझे सगळे मित्रमंडळी दिसत आहेत, सगळे सिनियर्स आहेत. आज तुमच्या सगळ्यांसोबत आम्ही एक काहीतरी प्रयत्न केला आहे आणि घेऊन आलो आहे. खरं म्हणजे 1 ऑगस्टला याच्याबद्दल लोक मतदान करणार आहेत की हे चांगलं आहे की वाईट आहे. खरं म्हणजे वारी विधानसभेची हा कार्यक्रम करत असताना मला ही आयडिया सुचली आणि आज 1 ऑगस्टला मतदानासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत. पण ते टेन्शन न घेता आम्ही असं म्हणतो की आपण एन्जॉय करूया. काय वाटतं? आणि आज खऱ्या अर्थानं कोण हसरा माणूस मला एक दिसतोय. लेस्ली सर, तुला काय वाटतं? लेस्ली सर जास्त हसरे आहेत ना? ऍब्सोल्यूट. कारण आज लॉन्च झालं की परत आपण त्यांना भेटणार नाही. आज सगळ्यात जास्त खुश आहे की चला बाबा यांचं जे काय ते आज संपून जाईल. पण मी असं एक शेवटचं वाक्य असं म्हणेन की जे श्रेयसलाही आवडेल, तुझ्यासाठी म्हणतोय. प्रत्येक पहिली फिल्म करणाऱ्या माणसाला, दिग्दर्शकाला श्रेयस सारखा प्रोड्युसर मिळावा. कारण त्याला जे हवं असतं ते त्याने आणून दिलं. एका शब्दात सांगतो, मी म्हटलं माझं एक जत्रेतलं गाणं आहे, त्यांनी जत्राच उभी करून टाकली. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू समीर. थँक्यू सो मच समीर. प्लीज. आणि समीरबद्दल एक सांगायचं आहे म्हणजे समीर, जोपर्यंत आम्ही फिल्म ठरवली आणि फिल्मचं सगळं काम सुरू केलं आणि साधारण एका महिन्याभरानंतर मी त्याचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. त्याच्यानंतर त्यांनी आईवडिलांना फोन करून सांगितलं की मी फिल्म करतोय. त्या नालायकाचा तोपर्यंत विश्वास बसला नव्हता की आपण असो. एनिवेज, आज ट्रेलर बघितलं तेव्हा लक्षात आलं की कथानकाच्या अनुषंगाने असं याच्यामधलं म्युझिक येतंय. म्युझिकचा विचार आला तेव्हा पहिलं तुझ्या मनात कुठलं नाव आहे? म्युझिकसाठी जेव्हा खरं तर विचार आला तेव्हा ऑनेस्टली कुठलंच नाव नव्हतं. कारण खरं तर 2च गाणी आहेत फिल्ममध्ये आणि त्यातलं पहिलंच जे गाणं आहे ते खूप डिफिकल्ट गाणं होतं आणि आम्हाला सुचत नव्हतं की कोणाला अप्रोच करायचं, कोणाला सांगायचं. आणि अचानक मला असं आठवलं की मी एका शोमध्ये एका खूप मोठ्या माणसाला भेटलो, बॅकस्टेज लाईन भेटलो आणि आम्हाला सांगितलं होतं की 5 मिनिटात तुम्हाला स्टेजवर जाऊन अवॉर्ड प्रेझेंट करायचं आहे. 50 मिनिटं आम्ही मागेच उभे होतो तिकडे, आम्हाला कोणी विचारलं नाही. मग आम्हीच लोक एकमेकांना विचारायला लागलो आणि बोलायला लागलो एकमेकांशी. आणि तेव्हा असं कळलं की त्यांनी सांगितलं की मी काही नवीन ट्यून्स बनवल्या आहेत, चाली बनवल्या आहेत, तुला ऐकायला आवडेल का? सो मला त्या क्षणी ते आठवलं की त्यांनी, त्या मोठ्या माणसाने एक गोष्ट सांगितली होती. म्हणून मी जाऊन त्या मोठ्या माणसाला भेटलो, त्याला सांगितलं की मी अशी फिल्म करतोय. आणि त्या मोठ्या माणसाने काही हेवेदावे न करता, कुठल्याही बजेट्सचा विचार न करता, आडेवेडे न घेता, सॉरी मला असं वाटलं मी खूप मोठे मोठे शब्द कुठलेही आडेवेडे न घेता, कुठल्याही बजेटबद्दलच्या काही गोष्टी न करता, पैशांच्या गोष्टी न करता त्या माणसाने आमच्या फिल्मचं म्युझिक करायला होकार दिला आणि मी खरंच त्यांचा त्यासाठी मनापासून आभारी आहे. लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज कॉल ऑन स्टेज वन अँड ओनली लेस्ली लुएट. खूप उत्कृष्ट मराठी बोलता हे सगळ्यांना माहितीच आहे. थोडं तर जो इमोशन पण, ट्रॅजेडी पण, कॉमेडी पण, ऍक्शन पण त्याच कन्व्हिक्शननी एक माणूस करेल. सो एक धागा त्यांना बांधणारा काहीतरी पाहिजे. आणि म्हणजे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो त्याच्यामुळेच मला वाटतं त्यांना ते शक्य झालं. त्यांनी ते गाणं कंपोज केलं आणि आम्हाला 2-3 दिवसांनी बोलवून चाल ऐकवली. पण लेस्ली सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे हल्ली युजली म्युझिक डिरेक्टर जसं CD देतात आणि सांगतात स्क्रॅच बनवले तुम्ही प्लीज ऐकून घ्या. लेस्ली सर असं स्क्रॅच वगैरे देत नाही, ते डायरेक्ट गिटार घेतात आणि वाजवायला सुरू करतात. सो ऐसा कुछ गाना रहेगा, ऐसा कुछ ऐसा अच्छा है, अच्छा लगेगा, आगे आगे क्या? नहीं वो ये देख, मैं खाली तेरे को धुन दे सकता हूँ, धुन ऐसा रहेगा, फिर वो थोड़ा रोमांटिक इसमें जाएगा, फिर वो थोड़ा लावणी में जाएगा. अच्छा है. मग गोष्ट अशी आली की ते लिहायचं कसं, कारण आम्हाला शब्द पण भरायला हवे. करेक्ट. त्याच्यामध्ये शब्द जेव्हा भरायची वेळ आली तेव्हा खरंच आमची गोची झाली होती की आणि तो आहे आमच्या सगळ्यांचा लाडका अंबरीश देशपांडे. जोरदार टाळ्या अंबरीश देशपांडे. अंबरीश प्लीज.
एकच गाणं त्याच्यामध्ये 3 मूड, 3 एंट्रीज आणि 3 वेगवेगळे अर्थ एकाच गाण्यात. तर तुला असं वाटलं का ठरवा आधी काय ते नक्की काय हवं? अरे असंच वाटलं ॲक्च्युली असंच वाटलं. मी श्रेयस सरांना म्हणालो की सर हे एक लाईन 3 याच्यात जाणार कशी? आणि 3 मूड कोणते? भजन, लावणी आणि रोमांस. भजन, लावणी, 3 वेगवेगळ्या गोष्टी, टोटल वेगळ्या गोष्टी. सरांना म्हटलं सर हे खूप कठीण आहे. त्यामुळे तिथे एक एनकरेजिंग वाक्य आलं, बेटा छोटा काम तो करना ही नहीं है. करना है तो अच्छा काम करना है, बेहतर काम करना है. ती लाईन इतकी एनकरेजिंग होते ना, त्यामुळे मला बाकी लाईन बरोबर सुचल्या आणि ते गाणं अगदी सहजपणे लिहून झालं. त्यामुळे त्याचंही क्रेडिट थोडं करता होईना श्रेयस सरांना जातच जातं. बाबा सगळ्यांना एक गोष्ट मात्र लक्षात आहे, रात्री फोन जो गेलाय काय बोलायचंय. म्हणजे टॅटन झालं, शब्द आले. आता महत्वाचा भाग, कोरस कोण गायलाय? कोरस, त्या गाण्याचा कोरस खूप महत्त्वाच्या लोकांनी इनफॅक्ट कोरस दिला आणि आम्ही काही खास लोकांना त्यासाठी बोलवलं होतं कोरससाठी. सगळ्यात आधी कोरसमध्ये आला होता तो या चित्रपटाचा दिग्दर्शक समीर पाटील. त्यानंतर कोरसमध्ये होता या चित्रपटाचा असोसिएट प्रोड्युसर हादी अली अब्रार. मग कोरसमध्ये होता जो रेग्युलरली गातो तो आमचा पुष्पांग गावडे. नंतर अचानक तो काय कॅमेरा वगैरे करायला लागला, मला कळलं नाही. आणि चौथा अजून एक थोडासा आवाज राहिला होता, म्हणून मग त्यात आलो मी. आम्ही चौघांनी मिळून असा त्याचा कोरस दिलाय. आणि मग ऑफकोर्स रिअल पोस्ट बॉयज होते कोरससाठी. शूट ते म्हणाले जत्रा उभी केली तर हेच गाणं का? जत्रेचं हेच गाणं आहे. कसं किती दिवस लागले? आणि जत्रा मग जर समीर म्हणाला की त्याला जत्रा हवी होती, सो आम्ही म्हटलं की ठीक आहे आपण जत्रा लावूया. सो जत्रा लावायला आम्हाला 8 दिवस लागले.